डिव्हिजन ऑफ द फ्रॅक्शन शिकताना आपल्याला डिव्हिजन करता येते, सोपं आहे, पण आपण कुठं अडतो तर व्हेरियस टाइपच्या एक्झाम्पलवर अडतो. तर फ्रॅक्शनचं डिव्हिजन करताना तुम्हाला सर्वात महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय ते म्हणजे एक शब्द आहे रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणा बरं एकदा, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय असते, फ्रॅक्शनला उलट करायचं. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा, डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये लिहायचा, ह्याला म्हणायचं त्याचं रेसिप्रोकल. रेसिप्रोकल थोडक्यात काय करायचं, रेसिप्रोकल म्हणजे काय, खाली डोकं वर पाय. रेसिप्रोकल म्हणजे काय, खाली डोकं वर पाय. आता समजा एखाद्याचं जर आता असं असेल 5/3 तर त्याचा रेसिप्रोकल काय ते रे, आरपी. आरपी घेऊ आपण. आरपी म्हणजे काय, रेसिप्रोकल. तर आता उलट करा बर, 3/5 होते का. समजा आता आपण असं घेतलं 2/5/3 याचा रेसिप्रोकल सांगा बरं काय ते. आता पहिल्यांदा थांबा, त्याला नीट करावं लागतं फ्रॅक्शन, नीट बघ रे. 2 3 जार 6, 6 आणि 5 11, 11/3 बरोबर आहे. आणि त्याचा आरपी, आरपी म्हणजे रेसिप्रोकल, मग काय ते 3/11. आता समजा नुसती संख्या असेल, नुसतं 7 असेल तर 7 चा रेसिप्रोकल काय ते रे, अपॉन 1 असते. 1 रेसिप्रोकल येत नाही रे, त्याला उलट करायचंय रे. मग उलट करायचं म्हणजे खाली डोकं वर पाय रे, 1/7 रे, वरी 1 जातंय. आणि समजा एखादं रेसिप्रोकल असे असेल तर नुसतं 1/5 असेल तर त्याचा रेसिप्रोकल काय येणार आहे, 5/1. याचा अर्थ काय असते, नुसतं 5 खाली 1 लिहितात का, नाही. रेसिप्रोकल म्हणजे काय, खाली डोकं वर पाय, उलट करायचं. आता ते डिव्हिजन मध्ये कसं कामाला येते बघा रेसिप्रोकल. तर रेसिप्रोकल कसं करतात, रेसिप्रोकल डिव्हिजन करण्यासाठी रेसिप्रोकल करावं लागते, पण कुठल्या संख्येचा रेसिप्रोकल करायचा, तर पुढच्या संख्येचा रेसिप्रोकल करायचा. असं असं मान करू नको, तोडून टाकशील. लक्ष द्यायचं, माझ्याकडे पूर्ण मान सरळ पाहिजे. मग आता आपण 7 डिव्हिजनचं करायचं इंटू मल्टिप्लाय आणि पुढच्याचा करायचा रेसिप्रोकल. डिव्हिजन मध्ये लक्षात ठेव, डिव्हिजनचं करायचं इंटू पुढच्याचा करायचा रेसिप्रोकल. म्हण बरं एकदा, डिव्हिजनचं करायचं इंटू पुढच्याचा करायचा रेसिप्रोकल. आता रेसिप्रोकल केल्यावर 7 7 तुला मी म्हणलं होतं टेबल मधल्या संख्या शोध. मल्टिप्लाय मध्ये असलं की आपण काटाकाटी करू शकतो. काय राहिलं सांग आता, फक्त 11. हे तुझं काय आहे, आन्सर आहे डिव्हिजनचं, बरोबर आहे. मग डिव्हिजन करताना काय लक्षात ठेवायचं, डिव्हिजनचं करायचं इंटू पुढच्याचा करायचा रेसिप्रोकल. आता बघा, डिव्हिजनचं करायचं इंटू, डिव्हिजनचं इंटू पुढच्याचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल काय येईल सांग बर मग त्याचा, 4/3. मग काटाकाटी होतीये का, टेबल मधले नंबर आहेत ना. आता बघ, 3 1 जार 3, 3 2 जार 6, इथे किती उरले, एक उरला का, मग किती झाले 15, 3 5 जार 15. ओके, मग काय उरलं सांगा आता, कोणाकोणाचं मल्टिप्लाय करताल, 25 आणि 4, मग 25 4 जार 100. असं या ठिकाणी त्याचं आन्सर येणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय करावं लागेल सांगा, हे डिव्हिजन आहे, बरोबर आहे. मग 6 ला 6 डिव्हिजनचं करायचं इंटू, हा, पण इंटू करायच्या पहिलं त्याला नीट करावं लागेल ना रे, बरोबर आहे. डिव्हिजनला डिव्हिजनच द्या, पहिलं त्याला नीट करा. कसं नीट करता, 6 2 जार, अरे गैबान्यानो, हा 6 2 जार 12, मोजा 12, 13 14 15, 15/6 येते का. पण आता डिव्हिजन करताना काय रूल आहे, डिव्हिजनचं करायचं इंटू पुढच्याचा करायचा रेसिप्रोकल, 6/15. आता मला सांग, 6 आणि 15 कोणाच्या टेबल मध्ये आहेत, 3 च्या. 3 1 3 2 जार 6, 3 5 जार 15. आता कोण कोणाच्या टेबल मध्ये आहे का, नाही. मग मल्टिप्लाय कर बर, इथं किती उरले, इथं किती उरले 6, 6 2 जार 12, खाली किती येणार आहे, 5 ला 5. समजलं, हे फायनल आन्सर असणार आहे.
आता हे झाले सिंगल नंबरचे. आता हेच नंबर जर पुढे आले तर कसं करायचं बघा. आता मला एक सांग, मल्टिप्लाय करताना 3/4 ला 3/4 डिव्हिजनचं इंटू पुढच्याचा. आता 6 चा रेसिप्रोकल काय येते? आत्ताच आपण शिकलं की रे 7 चा रेसिप्रोकल 1/7. तसं 6 चा रेसिप्रोकल काय येते? 1/6. टेबल मधले नंबर आहेत का कोणी? आहेत ना. 3 1 जार 3, 3 2 जार 6. वरी काय येते? 1 आणि खाली काय येते? 4 इंटू 2, 4 2 जार 8. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आता डिव्हिजनचं इंटू 25/7 डिव्हिजनचं इंटू पुढच्याचा रेसिप्रोकल काय येते? 125. पुढच्याचा 1/125. असं कसं रे? आपण इंडियामध्ये, मी इंडियामध्ये, तू इराणमध्ये. असं नसतंय, लक्ष द्यावं लागतंय. 25 1 जार 25, 25 5 जार 125. मग किती आलं? वरी 1 खाली 7 5 जार 35. हे तुझं काय असणार आहे? फायनल आन्सर. आता हे असलं आलं बघ, ह्याला काय म्हणतात? मिक्स्ड. नीट कर बर. 5 चा टेबल 8 पर्यंत म्हण. 5 8 जार 40. वा वा. आणि 40 आणि 44. 44 प्लस अपॉन 5 डिव्हिजनचं इंटू पुढच्याचा 11 चा रेसिप्रोकल 1/11. 1/11. टेबल मध्ये कोण कोणाचे आहे? 11 1 जार 11, 11 4 जार 44. काय उरलं वरी? 4 1 जार 4, खाली 5 1 जार. हे तुझं फायनल आन्सर. आता ह्याच्यामध्ये रूल आपला तोच आहे. मग 3/8 डिव्हिजनचं इंटू पुढच्याचा रेसिप्रोकल 4/9. मग टेबल मध्ये बघ, 3 1 जार 3, 3 3 जार 9, 4 1 जार 4, 4 2 जार. वरी काय उरलं? 1, खाली काय उरलं? 6. हे तुझं व्हेरी गुड. आता ह्याला पहिलं नीट करावं लागतंय. 3 2 जार 6 आणि 1 7/3 डिव्हिजनचं. थांबा नंतर करू, पहिला पुढच्या स्टेपला करू. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करावं लागतं ना. पहिल्याला नीट करा. 4 1 जार आणि 3 7, 7/4. मग आता पुढे करायचं, आपण काय करायचं? 7/3 डिव्हिजनचं इंटू पुढच्याचा 4/7. टेबल मध्ये आहे का? 7 1 जार 7. काय उरलं सांगा? 4 वरी आणि खाली 3. हे तुझं वा वा. फक्त फायनल आन्सर मोठ्यानं म्हणायलाच बघतो. मीच काढायला फायनल आन्सर आणि तू म्हणायलाच फायनल आन्सर. आता ह्याला नीट कर. 4 7 जार 28. इथं बघ रे. 4 7 जार 28, 28 29 30 31. 31/7 डिव्हिजनचं नाही, पुढे नीट करू पहिला आपण. 2 1 जार 2 आणि 1 3, 3/2. 31/7 डिव्हिजनचं इंटू पुढच्याचा रेसिप्रोकल. काटाकाटी होईल का? कोण कोणत्या टेबल मध्ये आहे का? नाही. मग आता मल्टिप्लाय करायचं. 31 2 जार 62 आणि 7 3 जार 21. हे तुझं मोठ्यानं फायनल आन्सर म्हणून राईट डाऊन. तू पण लिहिलं.